असाल, तुम्ही स्वतः जर टीनेजर असाल, तुम्ही जर मेकअप करत असाल, तुम्ही डबल क्लिन्झिंग करायचंय. सो तुमच्याकडे ईदर मायसेलर वॉटर किंवा क्लिन्झिंग बाम असला पाहिजे. हे क्लिन्झिंग बाम किंवा मायसेलर वॉटरनं अख्खा मेकअप काढायचा. त्याच्यानंतर तुम्हाला सूट होणारं फेस वॉश लावायचं. सेटाफिल असेल, सेरावी असेल, अतिशय माइल्ड डॉक्टर रिकमेंडेड हे ब्रँड्स आहेत, जे आता काही वर्षांपासून नायकावरती, मिंत्रावरती सगळीकडे आता अवेलेबल झालेले आहेत. जर तुम्हाला ॲक्ने प्रोन तुमची स्किन असेल, तर सेरावीचं ब्लेमिश कंट्रोलचं सुद्धा फेस वॉश उत्तम आहे. त्यानंतर हायड्रेशन म्हणजे मॉइश्चर द्यायचं. खूप लोकांना असं वाटतं, की माझा चेहरा सतत ऑइली असतो, ते म्हणजे तर मला अजिबात मॉइश्चरायझरची गरज नाही. असं नाहीये. दुर्दैवानं सध्या आपण सगळ्यात जास्त हेक्टिक लाईफस्टाईलमध्ये असतो. या सगळ्या अवस्थेमध्ये त्वचेवरती खूप जास्त एक्स्ट्रा तेल यायला लागतं आणि ऑफकोर्स पिंपल्स पुढे यायला लागतात. त्यामुळे ते जसे क्लीन करावं लागतात तसं त्याला मॉइश्चराइज पण करायचं असतं, हायड्रेशन पण द्यायचं. त्याच्यामुळे एक्स्ट्रा तेल त्वचा सोडत नाही. खरं तर मॉइश्चरायझर आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून त्याप्रमाणे लावायचं असतं. ड्राय, सेन्सिटिव्ह, ॲक्ने प्रोन, ऑइली कॉम्बिनेशन एक एम्ब्रिओलिसेचं महागाचं मॉइश्चरायझर आहे. पण ते प्रचंड हायड्रेशन देतं. पण तुमची जर त्वचा थोडीशी ॲक्ने प्रोन असेल खूप, तर तुम्ही असं मॉइश्चरायझर घ्या ज्याच्यामध्ये ऑलरेडी नायसिनामाइड आहे. सेरावीचं नायसिनामाइड असलेलं आणि थोडंसं SPF पण त्याच्यामध्ये आहे, विच इज अ गुड नाईस 30 आहे. त्याच्यामुळे कमी प्रोटेक्शन, पण तरी सगळा आळस जर असेल, स्पेशली टीनेजर मुलांना, तर हे सेरावीचं चांगलं मॉइश्चरायझर आहे. तुम्ही जर एखादा डर्मॅटकडे गेला, जेव्हा जास्त म्हणजे एक्झिमा डिटेक्ट होतो, खूप जास्त हॉर्मोनल ॲक्नेज वगैरे येतात वगैरे, आणि त्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी काही मॉइश्चरायझर रेकमेंड केला असेल, तर तोच मात्र वापरा. आपण उष्णकटिबंधामध्ये राहतो, त्यामुळे सकाळी उठल्यानंतरच आपल्या त्वचेला सूट होणारं चांगलं SPF स्ट्रॉंग, शक्यतो 30 आणि 30च्या पुढचं, शक्यतो 40-50 मिळालं आणि छान लावलं की तुमचं दिवसभरातलं काम होतं. स्पेशली तुम्हाला ॲक्ने आणि पिंपल येत असतील तर सनस्क्रीनला पर्याय नाही.